उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची एकच विनंती आहे, तानाजी सावंत यांनी 18-19 मध्ये ज्याप्रमाणे सोलापूरमध्ये लक्ष घातलं तसं पुन्हा एकदा सोलापूरमध्ये लक्ष घालायला पाहिजे। शिवसेनेचे 5 ते 6 आमदार निवडून आले असं आजच जाहीर करतो, अशा शब्दात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे। पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी तानाजी सावंत यांना सोलापूरकडे लक्ष देण्याची विनंती केली। ते म्हणाले की तानाजी सावंत, तुम्ही जे धाराशिवला जाऊन बसलात ते आम्हाला सापडेनात सुद्धा। या जरा सोलापूरला तुमचं हे घर आहे, तिकडे सासरवाडी आहे, माहेर इकडं आणि आईबापाचं प्रेम इथे आहे। राजकीय जीवनात मला एकनाथ शिंदे यांच्या रूपानं एकमेव आधार मिळालाय। भगीरथ भालके यांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा यासाठी आम्ही गेली 2-1 वर्ष प्रयत्न करत होतो, मात्र आपल्याच काही लोकांनी वावड्या उठवून भालकेंचा प्रवेश रोखण्याचं काम केलं, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला। ते म्हणाले की भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना एवढंच सांगतो की 2 वर्षात एकटा सांगोला तालुक्याला 5,500 कोटी मिळत असतील तर पंढरपूरला काय मिळेल याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकणार नाही। एकनाथ शिंदे यांनी निधीसाठी आलेल्या कागदावर न वाचता सह्या केल्यात। तळागाळातील लोकांसाठी ते रात्रंदिवस कष्ट करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आज आमच्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत। ज्योती वाघमारे यांना राज्यसभा सदस्य करण्याचा निर्णय तुमचा सर्वात मोठा राजकीय निर्णय असं मी मानतो। भालके आणि सावंत यांचा शिवसेना प्रवेश सोलापूरच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरेल। सोलापूरमध्ये 195 मध्ये शिवसेनेचं जे वैभव होतं ते पुन्हा आपल्याला दिसून येईल असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला।